आज आणि रविवारी म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधल्या अनेक महत्त्वाच्या मंदिरांना भेटी देणार असल्याचं कळतंय। तिरुचिरापल्ली इथल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये आज ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। अयोध्येमधल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमधल्या मंदिराला भेट दिली आहे। मोदींनी मंदिरामध्ये वेगवेगळ्या विद्वानांकडून कंबा रामायणामधील श्लोकांचं सुद्धा पठण केलेलं आहे आणि हे ऐकणार सुद्धा आहेत। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 2 वाजता रामेश्वरमला पोहोचणार आहेत आणि श्री अरुमलिगू रामनाथ स्वामी या मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेतील आणि पूजा सुद्धा करतील। श्री रामायण पारायण या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होणार असल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजन संध्येच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळच्या वेळी या मंदिराच्या परिसरामध्ये भक्तिगीतं गायली जाणार आहेत। या कार्यक्रमाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असतील। तर तमिळनाडूमधली ही दृश्य आपण बघतोय। प्रसिद्ध रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली आहे। एकूणच खरं तर 22 तारखेला राम मंदिरामध्ये लोकार्पणाचा सोहळा होईल, मात्र त्याआधी संपूर्ण देशभरातल्या वेगवेगळ्या मंदिरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेटीगाठी देताना दिसतायत। अगदी 2-4 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन सुद्धा त्या मंदिरांमध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं होतं। नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन काळाराम मंदिरामध्ये सुद्धा ते गेलेले होते। तिथली स्वच्छता करून त्यांनी एक स्वच्छतेचा मंत्र संपूर्ण देशामधल्या नागरिकांना दिलेला होता।